जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास तिसरा कवित्व कळा निरूपणनाम श्रीराम समर्थ. कवित्व शब्द सुमनमाळा अर्थ परिमळ आगळा तेने संतोष पदकुळा आनंद होय. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 14वा आहे अखंड ध्याननाम. समास तिसरा आहे कवित्व कळा निरूपणनाम. हा जो समास आहे या समासामध्ये समर्थ आपल्याला कवित्व म्हणजे काय, त्याचं योग्य आणि अयोग्य रूप कोणतं, या कवित्वाचा उपयोग भक्तिमार्गात कसा करावा, खरं आध्यात्मिक कवित्व कोणतं हे अगदी सखोलतेने समजावून सांगणार आहे. हा जो समास आहे ना हा फक्त काव्यकलेसाठी नाही तर शुद्ध अंतःकरणातून निर्माण होणारं भगवत भक्तीला पोषक असलेलं विवेकाला जागृती देणारं कवित्व कसं असेल याची परिभाषा ठरवणार आहे. समर्थ आपल्याला सांगतात की खरं कवित्व कोणतं, जे भक्तिभावाने ओतप्रोत आहे, जे अहंभावाने शून्य आहे, जे लोकांना विवेक समाधान आणि वैराग्य देतं असं कवित्व पाहिजे. कवित्व म्हणजे काय पाहिजे, भगवंताच्या साक्षात्काराची वाट दाखवणारं कवित्व पाहिजे. ते खरं कवित्व ना. जे कवित्व वाचून ऐकून वाईट विचार नाहीसे होतील, चित्त शांत होईल आणि आत्मा जागृत होईल ते सकवित्व. कवित्व हे केवळ कलात्मक सादरीकरण नसतंच कधी, आणि ते नसलं पाहिजे. कवित्व ही एक साधना आहे. शब्दांची भक्ती होती, शब्दांनी विवेक जागृती आहे, शब्दांनीच अंतःकरणातील गूढता उलगडण्याची कला आहे. त्यामुळं खऱ्या कवीचा धर्म कोणता, तर शब्दांनी भक्ती करणं, विवेक जागवणं आणि अंतःकरणातील गूढता उलगडणं हाच खऱ्या कवीचा धर्म आहे. कवित्व हे स्वतःच्या कीर्तीसाठी नको, परोपकारासाठी पाहिजे. असं कवित्व जे भगवत भक्ती आणि वैराग्य वाढवेल त्यालाच योग्य कवित्व म्हणता येईल. शब्दाच्या खेळामागे कृती असावी. शब्द म्हणजे केवळ पोकळ ज्ञान नको, त्यातून साधनेची प्रेरणा मिळाली पाहिजे. ते खरं कवित्व. धीटपाठ म्हणजे असा काव्य प्रकार आहे जो मनात आलं तो बोलतोय, नको तिथे शृंगार करतोय, नको तिथे विनोद करतोय, नको तिथे अहंकार दाखवतोय, नको तिथं खोटं बोलतोय, दुसऱ्याची निंदा करतोय. हे सगळं धीटपाठ आहे हो. याच्यामध्ये कधी भक्ती नसतेच, विवेक नसतो, ज्ञान नसतं. हा जो काव्य प्रकार आहे ना धीटपाठ, हा समाजासाठी घातक आहे, समाजासाठी विषारी आहे. तो फक्त मनोरंजनासाठी आहे किंवा स्वतःची स्तुती करून घेण्याच्यासाठी आहे. हा धीटपाठवाला काव्य प्रकार आहे. बघा ना, समाज माध्यमांवरती जी काही त्या ठिकाणी कवित्व करून त्या ठिकाणी आलेली गाणी आहेत त्यांच्यामध्ये आत्मिक मूल्यांचा अभाव आहे. ते फक्त आणि फक्त काय आहे, धीटपाठ आहे. तिथं नको तिथं शृंगार आहे, नको तिथं विनोद आहे, खोटं बोलणं आहे, दुसऱ्याचं शारीरिक व्यंगावरती बोलणं आहे, रंगावरती बोलणं आहे. ही सगळी निंदा आहे, नाचक्की आहे. तर हे सगळं आता सध्या काय चालू आहे, कलियुगामध्ये चालू असलेलं आपल्याला दिसून येतं. मग समर्थ आपल्याला काय सांगत आहेत, कवित्व असावं पण ते सज्जनांना शोभेल असं असावं. त्यात वाद नसावा, रसभंग नसावा, कडवटपणा नसावा, पलाळ नसावी, अश्लीलता नसावी, छंदभंग नसावा, मुद्राहीनता आणि भक्तिविहीनता सुद्धा नको त्यात. अशी कविता ना भक्ती वाढवते ना विवेक जागृत करते. ती लोकांना काय होते, आवडते. त्याला आपण मागाशी काय नाव दिलेलं आहे, धीटपाठ. मग आपल्याला कसलं कवित्व पाहिजे, समर्थांनी सांगितलंय प्रासादिक. प्रासादिक म्हणजे शांत, मधुर, प्रेमळ, भावपूर्ण वाणी. ज्याला भगवंताची आवड लागलेली आहे ना
त्याच्या बोलण्यातून भक्तिरस पाजरतो. असा कवी गातो, नाचतो, देहभान हरवून देवाच्या भानात राहतो. अहंकार त्याच्यातून निघून गेलेला असतो. ते बोलणं म्हणजे प्रासादिक. ते बोलणं म्हणजे प्रासादिक कवित्व. बघा आता पहिली ओवी. कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेने संतोष पदकुळा, आनंद होय. कवित्व म्हणजे शब्दांची माळ आहे. बघा, जशी फुलांची माळ आहे. शब्द सुमन सांगितलं ना समर्थांनी. कवित्व म्हणजे शब्दांची फुलांची माळ आहे. मात्र ती केवळ रूपानं सुंदर नाही आहे, तर ती त्याहून सुगंधित आहे. है ना. परिमळ म्हणजे सुगंध, सुगंधित आहे. हे कवित्व म्हणजे कसं आहे, मध गोळा करणाऱ्या मधमाशांसारखं आहे. आणि या कवित्वातून भक्तिरस गोळा करून ते समाधान पावलं पाहिजे. उदाहरण बघा, तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी आहेत, ह्या शब्दांच्या मालिकाच आहेत. ते संतांनी जे अनुभवलं आहे ते तुम्हा आम्हाला समाधान देतं. ते कवित्व तुम्हा आम्हाला समाधान देतं, संतुष्ट करतं. मग बघा, कवित्व म्हणजे फक्त शब्दांची फुलांची माळ. त्याच्यापेक्षा सुद्धा ती कशाने सुंदर बनते माहिती, सुगंधाने. मग हे जे कवित्व आहे हे संतांनी मध गोळा करणाऱ्या मधमाशांसारखं ह्या काय केलेलं आहे, यातून भक्तिरस गोळा केलेला आहे. बरोबर. बघा, ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओंकारदंत अखंडी खंडूच नये. मग या ज्या सुमन शब्दांच्या माळा आहेत, यांची पूजा म्हणजे अंतःकरणातील उपासना पाहिजे, फक्त बाह्य नको, आंतरिक असावी. ओंकार तंतू म्हणजे ओंकाराच्या धाग्यावर गुंफलेली माळ असावी. ओंकार आहे अ उ म, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश. हा एक तंतू आहे. या धाग्यावरती ही माळ गुंफली गेलेली आहे. ध्यान, मंत्र, अखंड भजन यातून काय होतं, हे कवित्व प्रकट व्हायला लागतं. आणि अशा कवित्वांमध्ये कधी खंड पडू देऊ नये. हे अखंडपणे भगवंताशी जोडलं गेलेलं असावं. जेव्हा एखादा साधक अखंड नामस्मरण करतो, तसं कवित्व सुद्धा अखंड भगवत भावनेनं प्रेरित असावं, खंडित नसावं, अखंड असावं. बघा पुढची ओवी. परोपकाराने कवित्व आगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे बोली जेती. समर्थ सांगतात, कवित्व कसं पाहिजे, परोपकारासाठी पाहिजे, स्वतःच्या कीर्तीसाठी नको. बरोबर. अहंकारासाठी नको, तर इतरांना आध्यात्मिक लाभ होण्यासाठी कवित्व रचलं गेलं पाहिजे. अशा कवित्वाची खरी लक्षणं आता आपण बोलणार आहोत. उत्तमाचं श्रवण आहेत करायचं. जेने घडे भगवत भक्ती, जेने घडे विरक्ती, ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. ते कवित्व श्रेष्ठ जे भगवंताच्या भक्तीला निर्माण करतं, ऐहिक जीवनापासून विरक्त करतं आणि ऐहिक मोहातून हळूहळू सुटका करतं आणि आत्मज्ञानाकडे घेऊन जातं. असं कवित्व करण्याच्यासाठी आधी अंतःकरणाची युक्ती वाढवावी. काय सांगितलं समर्थांनी, जेने घडे भगवत भक्ती, जेने घडे विरक्ती, ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. भगवत भक्ती होण्याच्यासाठी, विरक्ती येण्याच्यासाठी आधी युक्ती वाढवली पाहिजे. बरोबर. युक्ती पाहिजे ना. मग आता युक्ती कशी असते, क्रियेविन शब्दज्ञान, तयाना मानिती सज्जन, मनोनी देव प्रसन्न, अनुतापे करावा. फक्त शब्दांची अचाट माहिती, व्याकरण आहे, शास्त्र आहे,
काय उपयोग आहे त्याचा? क्रियेविन शब्दज्ञान. मग ह्या शब्दांचं रचना कशी असावी, व्याकरण कसं असावं, ते कसं चालवायचं, सगळं यमक कसं जुळवायचं, हे कळालं म्हणजे सगळं झालं का? कृती नसेल, नामस्मरण नाही, साधना नाही, सेवा नाही, तर सज्जन लोकांना ते कवित्व कधीही मान्य नसतं. म्हणून भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हे कवित्व अनुतापपूर्वक आणि भक्तिपूर्वक करावं. इथं समर्थांना अभिप्रेत आहे शब्दाबरोबर कृती आणि क्रिया घडली पाहिजे. नामस्मरण घडलं पाहिजे. तोंडातनं नुसते शब्द येत आहेत, परेतून येत आहेत, परापजंती मध्यमा वैकरी येत आहेत कुठून? बरोबर. नुसतीच शाब्दिक क्रिया नको, कृती झाली पाहिजे. नामस्मरण उत्तमाचं झालं पाहिजे. नामस्मरण, साधना, सेवा, सत्संग, बैठक घडलं पाहिजे. बघा पुढं काय सांगितलंय समर्थांनी, देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. जे बोलणे, जे कवित्व भगवंताला प्रसन्न करतं त्यालाच प्रासादिक म्हणावं. आणि ही जी प्रासादिक कवित्व आहे, हे जे प्रासादिक वाणी आहे, ही श्लाघ्य वाणी आहे, स्तुत्य आहे, प्रशंसनीय आहे. कारण ती अंतःकरणात परिवर्तन घडवते म्हणून ती प्रासादिक आहे. बघा, धीट पाठ प्रासादिक ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोलिले जेल. धिटाई केलेले कवित्व, पाठांतर केलेले कवित्व आणि प्रासादिक कवित्व हे तिन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. त्रिविध विवेक आहे. आणि त्यातला जो फरक आहे तो विवेकाद्वारे स्पष्ट केला जाणार आहे. आता धीट पाठ प्रासादिक, एक धीटाने केलेलं असतं ते वेगळं, पाठांतर केलेलं असतं ते कवित्व वेगळं, आणि प्रासादिक म्हणजे समर्थांनी आता आपल्याला 3 प्रकार या ठिकाणी सांगायला घेतलेले आहेत. मग हे 3 प्रकार कसे आहेत? तरी हा त्रिविध विवेक बोलिजेल. म्हणजे हे जे 3 वेगवेगळे प्रकार आहेत, हे आता विवेकातून आपल्याला यांचा भेद करायचा आहे, स्पष्ट करायचा आहे. बघा आता सगळ्यात पहिला प्रकार कोणता आला? धीट. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपल्या मनास आले, बळेच कवित्व रचिले या नाव धीट. धीट म्हणजे जे मनात आलं ते बळजबरीनं बोलून गेला, स्वतःच्या कल्पनांना बळकटी देऊन अहंकार युक्त असं कवित्व करून टाकलं, ते धीट कवित्व. मग आता पाठ कसं असणार आहे? 3 प्रकार आहेत ना, धीट पाठ प्रासादिक. पाठ कसा असतो बघा. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पहिले ग्रंथातर, तया सारिखे उतार आपणची केला. पाठ म्हणजे दुसऱ्याचं कवित्व पाठ करायचं फक्त आणि वाचून दाखवायचं. अनुकरण आहे ना, स्वतःचं काहीच नाही त्यात. अशा कवितेचा अर्थ, भाव हा स्वतःच्या अंतःकरणातून आलेलाच नसतो. बरोबर. मग आता तिसरा प्रकार कोणता होता? प्रासादिक. पण अजून समर्थांनी काय सांगितलं आपल्याला? शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ता वाचून जे केले त्या नाव धीटपाठ. आता ह्या धीटाचा आणि पाठाचा मिळून एक नवीन प्रकार आहे बघा. अत्यंत शीघ्र असतात हे. काही शीघ्र कवी असतात, कविता अतिशय शीघ्रपणे रचना करतात, जे मनाला दिसलं आहे ते बोलतात, त्यात भक्तीचा अभाव असतो, हे धीटपाठ असतं. घाईघाईत केलेली कविता, भक्तिविना केलेली कविता आणि भावनाशून्य असलेली ही कविता जी आहे याला धीटपाठ असं म्हणतात. ह्याच्यामध्ये गांभीर्यच नाही ना, काही गडबडीत केलेली आहे.
जे दृष्टीला पडलं त्याच्यावरती केलेली आहे. बघा पुढं धीटपाठ कसे असतात. कामिक रसिक शृंगारिक वीर हास्य प्रास्ताविक कौतुक विनोद अनेक या नाव धीटपाठ. केवळ काय करायचा, कामुक, शृंगारिक, रसिक, विनोद, हास्य यावरती आधारित आहे, ज्याचा उद्देश फक्त काय आहे, प्रस्तावित होणे, लोकांचं मनोरंजन करणे, लोकांचं लक्ष वेधून घेणे, याला धीटपाठ म्हणतात. हे आत्मउन्नतीसाठी बाधक असतं. आता बघा पुढची ओवी. मन झाले कामाकार तैसेचे निगती उद्गार धीटपाठे परापार पाविजेते नाही. मनामध्ये जर काम भावना भरलेली असेल तर तशाच भावना कवितेमध्ये प्रकट होणार आहेत. अशा कवित्वाने आत्मोन्नती होत नाही, उलट त्याची अधोगती होते. काही कवी असतात बघा, पोट भरण्यासाठी करतात. समर्थांनी त्यांचाही समाचार घेतला. वा वया उदर शांती करणे लागे नरस्तुती तेथे केली जे व्युत्पत्ती त्या नाव धीटपाठ. पोट भरण्याच्यासाठी, उदर शांतीच्यासाठी, प्रसिद्धीच्यासाठी केलेली खोटी स्तुती हा देखील धीटपाठ कवित्वच आहे ना. कारण ह्याच्यामध्ये आध्यात्मिक मूल्यच नाही आहे. कवित्व म्हणजे आत्मिक गाणं असतं हो, आपल्या आत्म्याचं गाणं आहे ते. जर ते केवळ देहभाव, कामवासना, प्रसिद्धी, हाव, स्तुती यावरती आधारलेलं असेल तर ते फक्त मनोरंजन ठरेल, आत्मोन्नतीसाठी नाही. अधःपतन आहेच, आत्म्याला उन्नती मिळणारच नाही ना. त्या आत्म्याचं जे गाणं आहे ते आध्यात्मिक मूल्य जपून आलेलंच नाही. ते पोटासाठी आलंय, प्रसिद्धीसाठी आलंय, लोकांनी माझ्याकडे बघावं म्हणून स्तुती करावी म्हणून केलेलं आहे ते. असं कवित्व जे आहे हे आध्यात्मिक मूल्यहीन आहे. त्यामुळे त्यातून आत्मोन्नती नाही घडणार, अधोगतीच होणार. कवित्व नसावे धीटपाट, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषांड मत. खरं जे कवित्व आहे ना हे धीटपाट नसावं. अहंकार, दिखावा, खोटं वैराग्य आणि पाखंड मतांनी प्रेरित कवित्व टाळलं गेलं पाहिजे. झालंच नाही पाहिजे असं कवित्व. अशा रचनेत आध्यात्मिक मूल्य नसतातच. त्या कवित्वामध्ये अहंकार असतो, अरेरावी असते, खटपट असते, उद्धटपणा असतो आणि त्यातून काय होतं, वाद निर्माण होतो. मग वादविवाद होतो आणि मग काय होतो, अशी कविता पाषांड मत ठरते, जी भक्तीला धरत नाही. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग दृष्टांतहीन. कवित्व हे केवळ वादासाठी नसावं, रसभंगासाठी नसावं, सौंदर्यभंगासाठी नसावं, दृष्टांत नसलेलं नसावं, विस्कळीत नसावं. अपूर्ण कवित्व हे आत्मशोधाला अडथळा ठरतं. कविता ही रसभंग, रंगभंग करणारी आणि दृष्टांत विना असेल तर तो फक्त शब्दांचा एक ढिगारा आहे, ढिगारा. तिथं दृष्टांतच नाही आहे ना, तिथं भाव नाही, मर्म नाही, दृष्टांतहीन कविता आहे ती. ढिगारा लागलाय शब्दांचा. बघा, कवित्व नसावे पल्लाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटिळ लक्षणीया. पालाळिक, नुसती लांबड, बाष्कळ, कशा अर्थहीन, विवेकहीन म्हणजे बाष्कळ. कपटी, कुटील, हेतुपूर्वक उद्धटपणा या स्वरूपाचं कवित्व टाळलं गेलं पाहिजे. यातून काय होतं, फसवणूक निर्माण होते, साधकाचं चित्त विचलित होतं, चुकीची भाषा वापरली जाते त्यामध्ये आणि हे कवित्व श्रोत्याचं मन विचलित करतं. अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. हीन कवित्व नसावे,
बोलिलेचे न बोलावे, छंदभंग न करावे मुद्राहीन. हीन कवित्व, खालच्या पातळीचं, विषयहीन, वाचकाच्या भावनांशी न जुळणारं कवित्व करू नये. छंदभंग आणि मुद्रारहित कविता लोकांपर्यंत पोचत नसतातच कधी. खालच्या दर्जाच्या, नीच दर्जाच्या कविता हा फक्त ठशब्दांचा गोंधळ असतो. त्यामध्ये लय नसतं, छंद नसतो, यमक नसतो, काहीच नसतो. अशा कवितेला कोणताही ठसा नसतो. त्यामुळे ती कविता बोलाविषयी सुद्धा वाटत नाही. बघा, व्युत्पत्तीहीन, तर्कहीन, कळाहीन, शब्दहीन, भक्तिज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे. ज्याच्यामध्ये व्युत्पत्ती, तर्क, कलाशैली, आध्यात्मिक मूळ नाही असं कवित्व निष्फळ आहे. कुठलंही फळ मिळणार नाही यातून. भक्ती, ज्ञान, वैराग्याशिवाय कविता म्हणजे फक्त शब्दांचा खेळ, शब्दांचा ढिगारा. बाष्कळ कविता आहे ती. भक्तिहीन जे कवित्व, तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व, कंटाळवाणे. भक्ती नसलेलं कवित्व म्हणजे कोरड्या मनाचं मत. कोरडा आहे ना, ओलावा कुठं आहे भक्तीचा? भक्ती नसलेलं कवित्व म्हणजे रखरखीत कोरडं, ज्यात कवीला कोणताही आत्मिक भाव किंवा भक्तिभाव नाही. ती कविता कशी आहे? कंटाळवाणी. भक्तिविन जो अनुवाद, तोची जाणावा विनोद, प्रीतिविन संवाद घडे केवी. भक्तीशिवाय केलेला अनुवाद म्हणजे फक्त एक भाषिक विनोद होऊ शकतो. प्रेमाविना झालेला संवाद अंतःकरणाच्या खोलात पोचू शकत नाही. त्यामुळं असं कवित्व आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधू शकत नाही. बघा, आजच्या काळामध्ये सोशल मीडिया, चित्रपट, गाणी यामध्ये किती कवित्व आहे. फक्त काय आहे त्यामध्ये? कामुकता आहे. बघा, त्या कामुकतेला पोचलंही नाही. काही नाही, अंतःकरणामध्ये ते कधीही पोचत नाही. ते आपल्या आत्म्याशी संवाद साधूच शकत नाही. एवढी कामुकता, रसिकता, शृंगारिकता पोचली जात आहे आता सध्या. चित्रपटाच्या माध्यमातून, समाज माध्यमातून ही विचार करण्याची गोष्ट आहे. असो समर्थ म्हणतायत, असो धीटपाट ते ऐसे, नथिले अहंतेचे पिसे, आता प्रासादिक ते कैसे, सांगे जियेल. आता इतका उशीर जे बघितलं आपण ते धीटपाट पाहिलं ना. धीटपाट हे अहंकारचं प्रतीक होतं. जबरदस्तीनं, जोर जबरदस्तीनं शब्दांचा मेळ घातला होता. अर्थहीन, विवेकहीन असा हा धीटपाट जो होता ना, समर्थ म्हणतात असो अशा कवितांमध्ये विनय नसतो. त्यामुळे ते भक्तिपदाचा विरोध करत असतात. मग समर्थ काय म्हणले? आता प्रासादिक ते कैसे, सांगी जेल. म्हणजे काय? आता समर्थ आपल्याला प्रासादिक कवित्व काय आहे ते सांगणार आहेत. बघा, प्रासादिक निरूपण, प्रासादिक कवित्व उत्तमाचं श्रवण आहे. शेवटपर्यंत करायचं. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागे ध्यान सर्वोत्तमाचे. ज्याला वैभव म्हणजे ऐहिक सुख, कांता म्हणजे स्त्री, कांचन म्हणजे धन, हे वमन वाटतंय, त्याच्या अंतःकरणात भगवंताचं ध्यान दाटून आलेलं आहे. त्याच्या अंतरी ध्यान लागले सर्वोत्तमाचे. त्याचं कवित्व हे प्रासादिक असणार आहे, कारण त्याचा हेतूच मुळात शुद्ध आहे. ही ओवी परत श्रवण करूया. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे. ज्याला ऐहिक सुख, स्त्री आणि धन याला वमन वाटतं,
त्याच्या अंतःकरणामध्ये ध्यान लागलेलं आहे भगवंताचं, ते खरं प्रासादिक कवित्व असणार आहे. कारण त्याच्याकडे आहे ते सत्वगुण, त्याच्याकडे आहे शुद्ध हेतू, म्हणून ते प्रासादिक. जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवत जनाची. या वेळोवेळी भगवंताच्या भजनात गुंतलेला असतो. त्याला जिकडं तिकडं भगवंत अधिकाधिक प्रिय वाटू लागतो. त्याचं बोलणंसुद्धा सतत भगवंताच्या गुणगानात परिवर्तित होत असतं. जेव्हा एखादा साधू, संत, साधक स्वतःला विसरून भगवंतात रंगून जातो, कीर्तनामध्ये, काव्यामध्ये सगळीकडे त्याला भगवंतच दिसतो, त्याच्या वाणीमध्ये प्रासादिक तेज असतं आणि त्यातून लोकांना चैतन्य मिळत असतं. बघा पुढं काय सांगितलं आहे. जो भगवत जने विन जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतःकरण भक्ती रंगे रंगले. जो भगवत जनाच्या वाचनापासून एकही क्षण राहू शकत नाही, त्याचे अंतःकरण पूर्णपणे भक्तिरसामध्ये रंगून गेलेलं आहे. त्याचे बोलणे म्हणजे कवित्व, आत्म्याचं अर्पण आहे ते मुळात, फक्त कवित्व नाही आहे ते. बघा, आनंदाचे डोहे आनंद तरंग, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. हा भक्तिरंग आहे, तुमचा आमचा उत्सव आहे. जो भगवत जनाच्या पासून एकही क्षण राहू शकत नाही, म्हणजे जे भगवत जन आहेत ना, चांगले साधू सज्जन, यांच्याशिवाय एकही क्षण राहू शकत नाही. त्यांच्या अंतःकरणात पूर्णतः भक्तिरस रंगलेला आहे आधीच. त्याचं जे बोलणं आहे ते फक्त कवित्व नाही, ते आत्मार्पण आहे. बघा आता त्याच्या अंतरी काय आलेलं आहे, समर्थ सांगतात पुढच्या. जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. ज्याच्या अंतःकरणात भगवंत स्थिरपणे राहतो, तो जे काही बोलतो ते स्वतःहून ब्रह्मस्वरूपाचे वर्णन असतं. कारण त्याच्या वाणीत अहंकार नसतो, असतो तो फक्त शुद्ध भक्तिभाव. बघा आता त्याच्या अंतरी कोण बसलाय. अंतरी बैसला गोविंद, तेने लागला भक्ती छंद, भक्ती विन अनुवाद आणिक नाही. ज्याच्या अंतःकरणात गोविंद स्थिर झालेला आहे, स्थिर होऊन बैसलेला आहे, त्याला कवित्वाचा छंद म्हणजे भक्तीचा झपाटा लागतो. भक्ती छंद आहे ते. त्यामुळे भक्तीविना त्याला दुसरं काही बोलणं योग्य वाटत नाही, काय बोलायचं नाही भक्तीशिवाय. ओवी कशी आहे, अंतरी बैसला गोविंद त्याने लागला भक्ती छंद, भक्ती विन अनुवाद आणिक नाही. आणि काय बोलायचं नाही भक्तीशिवाय, भक्तीचाच अनुवाद करायचा, जे काही करायचं तो भक्तीचाच करायचा. अहो त्याच्या अंतरी जर गोविंद असेल आणि जर त्याला भक्ती छंद लागलेला असेल तर तो भक्तीशिवाय वेगळं बोलणारच नाही ना. आता तो कसा असेल बघा. आवडी लागली अंतरी तैसेचे वदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी, प्रेम भरे नाच तू. ज्याच्या अंतःकरणात भगवंताची आवड दृढ झालेली आहे, त्याच्या मुखातून येणारी वाणीसुद्धा भक्तिमयच असणार. त्याचं कीर्तन, त्याचं बोलणं हे भक्तीनं ओसंडून असणार आहे, प्रेमाने ओसंडून असणार आहे. प्रेम भरे नाच तू. आवडी लागली अंतरी तैसे जे वदे वैखरी. ज्याची आत आवड लागली ना, तसंच तुमची वैखरी बदन करणार आहे. म्हणजे परेमध्ये ज्याची ओढ आहे ते पश्चंतीमध्ये येईल, ते मध्यमेमध्ये येईल आणि तेच वैखरीद्वारे बाहेर येईल. भावे करुणा कीर्तन करी, प्रेम बरे नाच तू. बघा समर्थ सांगतात, भगवंती लागले मन तेने नाठावे देहवान,
शंका लज्जा पळोन दुरी ठेली. भगवंतावर एकदा मन लागलं ना की शरीराचं भान राहत नाही. भगवंती लागे मन तेने न ठवे देहभान. ठाऊकच नाही देहभान आता. भगवंतावरती मन लागलं. शंका लाज्य पाळवणं. कशाला लाज, कुठली शंका, कुठला संकोच, सगळे दूर पळून गेले. कारण आत्मा हा पूर्णपणे भक्तीत रंगून गेलेला आहे. शंका बिंका गेल्या पळून सगळ्या. शंका लाज संकोच निघून गेले. आता तू कशात रंगलेला आहे? भक्तीत पूर्णपणे रंगलेला आहे. समर्थ का सांगतात, तो प्रेमरंगी रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पायात तळी. उत्तमाची ओवी आहे. जो भक्त प्रेमरसात इतका रंगतो आणि अहंभाव त्याच्या पायाखाली तोडवला जातो, त्याचे हृदय नम्र प्रेमळ आणि दास्यभावाने ओतप्रोत असते. तो प्रेमभंग रंगला, जो प्रेमरंग रंगला, जो प्रेमाच्या रंगाने रंगलेला आहे, जो भक्तीमध्ये तल्लीन आहे, त्यांनी ना त्याचा अहंभाव त्याच्या पायाखाली तुडवून टाकला. पायदळी तुडवला त्याने. सांगितलं समर्थाने, तो प्रेमरंगी रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पायात तळी. तळपायाखाली अहंभाव आहे त्याच्या. पायाखालीच अहंकार नाही, अहंकार शून्य झाला. तो आहे ती फक्त भक्ती. बघा आता, गात नाचत निशंक, तयास कैची दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला. असा भक्त गातो, नाचतो आणि निष्कंपतेने हरिनामात रंगतो. त्याला लोक काय म्हणतील याचं भान राहत नाही. त्याच्या दृष्टीला त्रैलोक्याच्या भगवंताचं दर्शन होत असतं. बरोबर आहे ना? असा भक्त गात नाचत निशंक. आता त्याच्याकडं गायन आहे, नाचणं आहे, निशंक आहे, त्याला कुठली शंका नाही आहे. तयास कैचे दिसती लोक, त्याला कुठली लोक दिसत नाहीत. त्याची दृष्टी कोणावरती स्थिरावली? मग त्याला दिसतंय कोण? त्रैलोक्याचा नायक, त्रैलोक्याचा स्वामी, त्रैलोक्याचा भगवंत आता त्याच्या दृष्टीला दिसायला लागला. तर ही माणसं काय आहेत? अहो, ही महिमा भक्तीची हो. बघा, ऐसा भगवंती रंगीला, अनेक काही न लगे त्याला, स्वेच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप. असा भक्त जो भगवंतात इतका रंगलेला आहे की आता त्याला दुसरं काहीच नको. मग तो आपली स्वच्छंद वाणी वापरून भगवंताचं ध्यान, कीर्ती आणि प्रताप यांचं वर्णन करतो. ऐसा भगवंती रंगला. एकरूप झाला हो. भगवंताचा रंग आणि त्याचा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अनेक काही न लगे त्याला. आता ह्याच्या पलीकडे त्याला काय नको? मग काय आता? मग तो आपली स्वच्छंद वाणी स्वेच्छा वर्णू लागला, ध्यान कीर्ती प्रताप. स्वेच्छेने स्वच्छंदपणे तो भगवंताचं ध्यान करू लागला, भगवंताची कीर्ती करू लागला आणि भगवंताच्या प्रतापाचं वर्णन करू लागला. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तयापुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे. नाना प्रकारच्या ध्यानामध्ये मग्न, विविध देवांच्या मूर्तीमध्ये मग्न, विविध कीर्ती प्रताप तो अनुभवत आहे. अशा वेळी जर त्याला लोकांनी कुणी स्तुती केली तर त्याला कसं वाटेल? ते एखाद्या गवताच्या पात्यासारखे क्षुल्लक वाटून जाईल. कारण आता त्याचं जर ध्यानच मुळात त्रैलोक्याच्या स्वामीवरती स्थित झालं आहे, त्याला लोक दिसतच नाहीत. तर ह्या लोकांनी स्तुती केली काय नाही केली काय त्याला फरकच नाही पडत. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तयापुढे नरस्तुती. कशाला करायची? त्याचं नाना विविध प्रकारचं ध्यान नाना विविध प्रकारच्या मूर्तींवरती आहे.
तो आता भगवंताचा प्रताप आणि कीर्ती याच्या पुढे आहे. तर मग या बाकीच्या लोकांनी, बाकीच्या तुमच्या आमच्या सामान्य नरांनी त्याची स्तुती केली तर त्याला ऋणतुल्य वाटेल. गवताचं एखादं पातं कसं असतं ना, तेवढं शुल्लक वाटेल, काही गरज नाही तुमची. ऐसा असो ऐसा भगवत भक्त, जो ये संसारी विरक्त, तयास मानिती मुक्त साधूजन. हा जो वर वर्णन केलेला भक्त आहे, हा संसारात राहून सुद्धा विरक्त आहे, त्याला साधूजन मुक्त मानतात, कारण तो मनाने भगवंताशी एकरूप झालेला आहे. पाहिलं आपण मागाशी, ऐसा भगवंती रंगला, अनेक काही न लगे त्याला. असा तो भक्त आहे, संसारात आहे, विरक्त आहे. संसारात राहून त्याला त्रैलोक्याच्या स्वामीवरती त्याची दृष्टी येते. त्रैलोक्याचा स्वामी त्याला दिसू लागला. संसारात राहून तो विरक्त झाला की नाही, लोक काय म्हणतील ह्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. लोकांनी स्तुती केली तरी त्याला ते गवताच्या काडीसारखी शुल्लक वाटायला लागली. त्यामुळे त्याला साधूजन मुक्त मानतात, कारण तो मनाने भगवंताशी आता एकरूप झालेला आहे. बघा आता पुढची ओवी अत्यंत महत्वाची. त्याचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रकट होय. हा जो वर वर्णन केलेला भक्त आहे, या भक्ताच्या भक्ती प्रवृत्तीमुळे कौतुक करावे लागले आणि त्याचं जे बोलणं आहे तेच खरं प्रासादिक आहे. कारण त्यातून सहज विवेक जागृत होतो. सहज विवेक समोर विवेक प्रकटच होतो. त्याचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रकट होय. ते जो भक्त आहे त्याची भक्तीचं आपण कौतुक केलं, तीच खरी प्रासादिक भक्ती आहे. आणि तो जो बोलेल ना, तिथं विवेकच प्रकट करेल. ऐका कवित्व लक्षण, केलेच करू निरूपण, जेने निवे अंतःकरण श्रोत्यांचे. आता समर्थ आपल्याला कवित्वाचे खरे खुरे लक्षण स्पष्ट करणार आहेत. मंगलाचरणामध्ये आहे नाना कवित्व लक्षण. बघा, मंगलाचरणामध्ये एकूण किती लक्षणं आहेत, कमेंट करून सांगा. आता समर्थ आम्हाला कवित्वाची खरी खुरी लक्षणं स्पष्ट करून सांगणार आहे, जी श्रोत्यांनी अंतःकरणाला शांतता प्राप्त करून देईल अशी ती लक्षणं असणार आहेत. बरोबर? मग हे कवित्व जे आहे कसं असावं, मग पुढच्या ओवीत दिलंय. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे. कवित्व निर्मळ, सरळ, प्रांजळ, अर्थपूर्ण असावं. अशा कवित्वात नेमकेपणा असतो, सुसंगती असते. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी. कवित्व भक्तिभावाने प्रेरित असावं, अर्थपूर्ण असावं आणि अहंभावापासून अलिप्त असावं. अशा कवित्वातून ईश्वराच्या लीलांचं दर्शन घडतं. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापविशी. कवित्व रम्य असावं, गोड असावं आणि भगवंताच्या कीर्तीने भरलेलं असावं. त्यातून भगवंताच्या प्रतापाचं गोड गायन व्हायला पाहिजे, असं कवित्व असावं. अजून कसं असावं? कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुलभे चरणबंद. कवित्व सोप्या भाषेत, कमीत कमी शब्दात, सहज समजणारं आणि वाचकाच्या हृदयाशी घट्ट जोडलं जाणारं असावं. मृदू मंजुळ कोमळ, भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे. मृदू कोमळ मधुर भक्तिरसाने ओतप्रोत आणि अद्वितीय असं कवित्व पाहिजे. जसं श्रीकृष्णाच्या लीला रसाळ वाटतात
तसं कवित्वसुद्धा रसाळ वाटलं पाहिजे, कवित्वसुद्धा मधुर वाटलं पाहिजे. बरोबर. बघा पुढे समर्थ सांगतात, अक्षरबंध पदबंध नाना चातुर्य प्रबंध नाना कौशल्यता छंदबद्ध धाटी मृदा अनेक. कवित्वामध्ये छंदबद्धता, पद्धबद्धता, विविध योजना आणि सौंदर्याची अनेक रूपे असावीत, पण त्याला भक्तीचा गंध पाहिजेच पाहिजे. नुसतं छंद आहे, पद आहे, त्याच्यामध्ये चातुर्य आहे, त्याच्यामध्ये काही काही अजून बरंच काही भरलेलं आहे, आणि त्याला भक्तीचा गंध नसेल तर ते काय उपयोगाचं. नाना युक्ती नाना बुद्धी नाना कळा नाना सिद्धी नाना अन्वय साधी नाना कवित्व. विविध युक्ती, ज्ञान, कला, सिद्धी, भाषाशैली यांचा उपयोग करून बनवलेली कविता ही वास्तव असते, सूक्ष्म असते. अशीच कविता पाहिजे, कारण त्याच्यामध्ये युक्ती आहे, ज्ञान आहे, कला आहे, सिद्धी आहे. नाना युक्ती नाना बुद्धी नाना कळा नाना सिद्धी नाना अन्वय साधी, आणि ह्यातून बरेच अन्वय त्या ठिकाणी साध्य होणार आहेत. नाना साहित्य दृष्टांत नाना तर्क धातमात नाना संमती सिद्धांत पूर्व पक्षेसी. कवित्वात सगळ्यात महत्त्वाचा पाहिजे तो दृष्टांत, साहित्यातला दृष्टांत. कवित्वात दृष्टांत पाहिजे, तर्क पाहिजे, प्रमाण पाहिजे आणि सिद्धांत पाहिजे. तसेच आधीच्या विचारांची योग्य समीक्षा असली पाहिजे. पूर्वपक्ष पाहिजे ना त्याला. नाना समती सिद्धांत पूर्वपक्षेसी, आधीच्या विचारांची योग्य समीक्षा असायला पाहिजे कवित्वामध्ये. शंका आशंका प्रत्युत्तरे नाना काव्य शास्त्राधारे तुटे संशय निर्धारे निर्धारित. ज्यामध्ये जीवनाचे गूढ अनुभव, ज्ञान आणि विविध धारणा यांचे संतुलन असावे, त्यामुळे ते बहुपर्याय परिणाम देतात. आहेत ना शंका आशंका प्रत्युत्तर. काव्य आहे, काव्याला शास्त्राचा आधार आहे. या सगळ्यांनी काय व्हायला पाहिजे, संशय तुटले पाहिजेत आणि निर्धार पक्का झाला पाहिजे. समर्थ कसं सांगतात, नाना प्रसंग नाना विचार नाना योग नाना विवर नाना तत्वचार सार या नाव कवित्व. शंका आशंका यांचं निरसन करणारे, काव्यशास्त्राचा आधार घेणारे, कवित्व समाधान देणारे ते खरे कवित्व. नाना साधने पुरश्चरणे नाना तपे तीर्थाटने नाना संध्या फेडणे या नाव कवित्व. विविध प्रसंगावर, विचारांवर, तत्वांवर प्रकाश टाकणारे, सत्य शोधायला मदत करणारे कवित्व श्रेष्ठ ठरते. जेने अनुताप उपजे, जेने लौकिक लाजे, जेने ज्ञान उमजे या नाव कवित्व. जे कवित्व ऐकून अंतःकरणात पश्चाताप निर्माण होईल, लोकलाज जागेल आणि ज्ञान उमजेल, ती खरी काव्यकृती. जेने ज्ञान हे प्रबळे, जेने वृत्ती हे मावळे, जेने भक्तिमार्ग कळे या नाव कवित्व. जेव्हा ज्ञान त्या ठिकाणी जागवतं, मनाची वृत्ती बदलवतं, भक्तिमार्ग समजून देतं, ते कवित्व मुक्तीकडे घेऊन जातं. जेने सद्बुद्धी तुटे, जेने भवसिंधू आटे, जेने भगवंत प्रगटे या नाव कवित्व. जे सद्बुद्धी निर्माण करतं, संसार सागर पार करायला मदत करतं आणि भगवंताचं दर्शन घडवतं, त्याला खरं कवित्व म्हणावं. जेने सद्बुद्धी लागे, जेने पाषांड भंगे, जेने विवेक जागे या नाव कवित्व. जे कवित्व पाषांड नष्ट करतं, विवेक जागवतं, सत्प्रेरणा देतं, तेच लोकहिताचे आणि आत्मोद्धाराचं ठरतं. जेने सद्वस्तू भासे, जेने भास हा निरसे, जेने भिन्नत्व नासे या नाव कवित्व. जे कवित्व भ्रम निर्माण करत नाही, भ्रमाला नाहीसं करतं, भ्रम काढून टाकतं, भिन्नतेचा भंग करतं आणि एकत्व दाखवतं, ते कसं आहे, सत्य कवित्व.
जेणे होय समाधान, जेणे तुटे संसार बंधन, जया मानिती सज्जन तया नाव कवित्व. जे समाधान देतं, बंधनमुक्त करतं आणि ज्याला सज्जन लोक कवित्व मानतात तेच खरं कवित्व. ऐसे कवित्व लक्षण सांगता हे असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केले. ही सर्व कवित्व लक्षणं सांगताना समर्थांनी काय सांगितलंय? समर्थ म्हणतात की ही लक्षणं असाधारण आहेत, तरीही श्रोत्याला समजेल असे थोडक्यात निरूपण दिलेलं आहे. ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केलं. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्व कळा निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.